गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं नाट्यपंढरी अशी ओळख असणारे, हळदीचे मोठे व्यापारपेठ असणारे, जिथं साखर कारखान्यांचं खूप मोठं जाळं आहे, तसेच शिक्षण केंद्र, आरोग्य केंद्र अशी ज्याची ओळख आहे अशा सांगली जिल्ह्यामध्ये गणपतीची अनेक रूपे मयुरेश्वर, सिद्धिविनायक, विघ्नेश्वर, गिरिजात्मज, चिंतामणी, बल्लाळेश्वर, वरदविनायक, महागणपती, दगडूशेठ, पंचमुखी, दशभुजा अशी विविध रूपे आहेत। भारतामध्ये खूप सारे गणपतीचे मंदिर आहेत, प्रत्येकाचे काही आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे। अशाच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं एक मंदिर आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक म्हणजे सांगली शहरातील गणपती पंचायतन संस्थान। सांगलीच्या बस स्टँडपासून 1.5 किलोमीटर, तर पुण्यापासून 228 किलोमीटर व जवळच असलेल्या कोल्हापूरपासून 47 किलोमीटरवर हे मंदिर आहे। सांगलीच्या गणपतीपेठ परिसरामध्ये हे मंदिर आहे। सांगली संस्थानाची स्थापना कोणी केली तर चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन। कृष्णा नदीकाठी चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी 1814 या गणेश मंदिराची उभारणी करण्यास सुरुवात केली। त्यानंतर साधारणतः 30 वर्षाचा कालावधी यासाठी लागला। 1845 या मंदिराचं काम पूर्ण झालं। तेव्हापासून आजपर्यंत येथे गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो। हे गणपती मंदिर काळ्या पाषाणापासून बनलेले असून पेशवेकालीन वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला भेटतो। संस्थानकालीन हे गणपती मंदिर आणि त्याचा परिसर हे मन लुभावणारे आहे। चला आता आपण मंदिरात प्रवेश करूया। मंदिरात प्रवेश करताना आपल्याला लाकडाचा नक्षीदार भव्य असा प्रवेशद्वार दिसतोय। सांगलीच्या गणपतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे चोर गणपती। भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या गाभाऱ्यामध्ये दोन्ही बाजूला चोर गणपतीची मूर्ती विधीपूर्वक बसवल्या जातात। तिथून पुढे पंचमीपर्यंत म्हणजे 5 दिवस विविध कार्यक्रम व उत्सव येथे मोठ्या आनंदाने साजरे केले जातात। त्या 2 मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या आहेत। साधारणतः 150 वर्षापासून त्याचे जतन केले जात आहे। चोर गणपती म्हणजे काय हो? हळूच चोराच्या पावलांनी येऊन बसणारा गणपती। गणपती आगमनाची चाहूल हाच यामागचा मुख्य उद्देश। पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवतांच्या मानसकन्या समृद्धीची देवी रिद्धी आणि बुद्धीची देवी सिद्धी यांच्यासोबत गणपतीजींचा विवाह झाला। आपल्याला या मंदिरामध्ये रिद्धी, सिद्धी आणि गणपती यांची संगमरवराची सुंदर मूर्ती आपल्याला इथं पाहायला भेटते। चला आता आपण मंदिरातून बाहेर पडूयात। तर मंदिरातून बाहेर येताच आपल्याला मंदिर परिसरामध्ये आणखी 4 मंदिरं पाहायला भेटतात। पहिलं म्हणजे चिंतामणीश्वर महादेव मंदिर। खरंच येथील मंदिर आणि मंदिर परिसर किती सुंदर आहे ना। आता आपण जातोय श्री सूर्यनारायण मंदिराकडे। आता आपण गणेश मंदिराभोवती प्रदक्षिणा करत आपण चिंतामणेश्वरी मंदिराकडे जातोय। आता आपण जातोय श्री लक्ष्मीनारायण मंदिराकडे। श्री चिंतामणेश्वर महादेव मंदिर, श्री चिंतामणेश्वरी देवीचे मंदिर,
श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर व ही 4 मंदिरे आणि गणपतीचे एक मंदिर असे मिळून या ठिकाणाला पंचायतन असे म्हटले जाते. कर्नाटकातील गोकाकजवळ जो धबधबा आहे तेथील तांबडा दगड मागून या कमानीचं काम पूर्ण करण्यात आले आहे. या कमानीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं आणि हे मंदिर सर्व जाती धर्मासाठी खुलं केलं गेलं. सांगलीच्या या संस्थानामध्ये हत्ती पाळण्याची परंपरा होती. सांगलीच्या गणपती मंदिराचा पहिला हत्ती म्हणजे सुंदर गजराज. सांगलीच्या प्रसिद्ध गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची शान म्हणजे बबलू हत्ती. बबलू हत्तीच्या निधनानंतर जिथे त्याचा निवास होता त्या ठिकाणी आता नवग्रह मंदिर आहे. रवी, चंद्र, भीम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू या मंदिराच्या परिसरामध्ये सांगलीची ग्रामदेवता श्री केंगनेश्वरी माताचे मंदिर आहे. नवरात्रीच्या वेळी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण सांगलीच्या गणपती मंदिराबद्दल माहिती घेतली. तर मला नक्की कळवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. मग तुम्ही कधी येताय आमच्या सांगलीचं गणपती मंदिर आणि गणेश उत्सव पाहायला. धन्यवाद. थँक्यू.